पुणे एक असे शहर जे संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थान आहे. अनेक गडकिल्ल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरातील काही अनएक्सप्लोर्ड प्लेसेस आपण व्हिजिट करणार आहोत. ला संत तुकाराम महाराजांची ज्या ठिकाणी समाधी आहे त्या ठिकाणी आता आलो. संत महात्म्यांनी पावन झालेल्या अशा शहरामध्ये येऊन मनाला एक वेगळीच प्रसन्नता मिळते. तर हीच प्रसन्नता आज आपण घेणार आहोत श्री संत तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे, जे पुणे जिल्ह्यात इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. येथील असलेले मुख्य मंदिर हे गाथा मंदिर म्हणून ओळखले जाते. तर त्याच गाथा मंदिरामध्ये विविध प्रकारची भजने आपल्याला पाहायला मिळतात. येथील असलेले हे मुख्य मंदिर जे संत तुकाराम महाराजांना समर्पित आहे. त्यांचे अभंग, त्यांच्या गाथा, त्यांची पगडी देखील या मंदिराच्या आवारात स्थापित केली गेली आहे. आता संत तुकाराम महाराजांबद्दल बोलायचे झालेच तर पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. 1700च्या शतकात संत तुकाराम महाराजांनी देहू येथे वास्तव्य केले. हे त्यांचे जन्मस्थान होते. तर या ठिकाणी संत तुकारामांचं जन्मस्थान झालेलं मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळतं. मंदिराच्या आवारात खूप सारे भक्तगण विठोबाची आराधना करताना दिसून येतात. या आवारात अनेक प्रकारची मंदिरे असून तेथील मुख्य आकर्षण म्हणायला झालं, विठुमाऊलीच्या भक्तिरसात तल्लीन झालेली वारकरी मंडळी या ठिकाणी पाहायला मिळतात. अजस्त्र असे दीपस्तंभ, कोरलेले कोरीव काम हे मंदिराचे मुख्य आकर्षण मानलं जाईल. तर नवलच वाटेल तुम्हाला ऐकून. तर या मंदिराच्या संगमरवरामध्ये सुमारे 4145 अभंग कोरलेले आहेत, जे तेथील त्या काळातील जे कोरीव काम होते व जे कलाकुसर होती याची जाणीव नक्कीच करून देतात. ही शिल्पकला ही 1700च्या शतकातील जे शिल्पकार होते त्यांची कला व कलाकुसर, त्यांची मेहनत याचं एक जिवंत उदाहरण आहे. मंदिराच्या आवारात मुख्य आकर्षण जर काही असेल तर जगातील ही सगळ्यात मोठी पगडी येथे आहे आणि संत तुकारामांचे हस्तलिखित अभंग येथे संगोपन करून ठेवण्यात आले आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर ही गरुडावर बसलेली संत तुकारामांची मूर्ती ही प्रस्थापित करण्यात आली आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुण्यातील अनएक्सप्लोर्ड प्लेसेसमधील हे देहूमधील संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.